पुढली बातमी पाहूयात। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलेलं आहे। दसरा मेळावा या वर्षी सुद्धा आझाद मैदानावरती होईल। यावर्षी शिंदे गटाचा तिसरा दसरा मेळावा हा असणार आहे आणि शिवसेनेचा दसरा मेळावा याही वर्षी आझाद मैदानावरती होणार आहे। कालपर्यंत बीकेसी मैदानावरती दसरा मेळाव्याची तयारी केली जात होती, मात्र आज शिवसेनेकडून आझाद मैदान बुक करण्यात आलंय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण अखेर ठरलेलं आहे। दसरा मेळावा यावर्षी सुद्धा आझाद मैदानावरती होणार आहे। शिंदे गटाचा हा तिसरा दसरा मेळावा आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी आझाद मैदानावरती होत असून याआधी खरं तर बीकेसीच्या मैदानावरती दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली होती, मात्र आज शिवसेनेकडून आझाद मैदान बुक करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसीच्या ऐवजी आता आझाद मैदानावरती होणार आहे। याआधी बीकेसी मैदानावरती या मेळाव्याची तयारी सुरू झालेली होती। अक्षय गुडकेरवार माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं असं काय घडलेलं आहे की बीकेसी मैदानावरती तयारी सुरू असताना आता मात्र या मेळाव्याचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी याआधी दसरा मेळावा झालाय त्याच ठिकाणी तिसरा दसरा मेळावा होणार आहे? एकूणच जमणारी गर्दी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा यामुळे कुठल्याही पद्धतीचा व्यत्यय येऊ नये। बीकेसी मध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर मोठ्या संख्येनं गर्दी होऊन वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेता पुन्हा एकदा दसरा मेळावा आझाद मैदानावरच घेण्याचा मानस शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि जे चाचपणी करण्यात आली होती दसरा मेळाव्याची बीकेसीच्या मैदानावरती, आता ती चाचपणी थांबवून त्या ठिकाणची तयारी थांबवून पुन्हा एकदा आझाद मैदानात दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी ज्यावेळी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ घातले होते, त्यावेळी पहिला दसरा मेळावा हा बीकेसी येथील MMRDA मैदानावर झाला होता, तर दुसरा म्हणजे गेल्या वर्षीचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावरती पार पडला होता। त्यामुळे आता तिसऱ्या वर्षीचा देखील दसरा मेळावा आपण बघतोय शिवसेनेचा आता आझाद मैदानावर होताना चित्र बघायला मिळेल। नेमकं दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं केला जाईल आणि यासाठी मोठी होणारी गर्दी लक्षात घेता आझाद मैदानाची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।